विधान भवनाचं प्रवेशद्वार, मुख्यमंत्र्यांचा ताफा येतो. अधिकारी सतर्क होतात आणि नेहमीप्रमाणे थेट आत जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका सुरक्षा स्कॅनर समोर जाऊन उभे राहतात. हे दृश्य वरकरणी सामान्य वाटत असलं तरी राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषकांमध्ये हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती, जिच्यासाठी सर्व नियम शिथिल होऊ शकतात, ती व्यक्ती जेव्हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे फेस रिकग्निशन प्रणालीला सामोरी जाते, तेव्हा त्यातून प्रशासनाला एक स्पष्ट संदेश दिला जातो. नुकतंच जानेवारी 2025 मध्ये मंत्रालय आणि विधान भवनातील वाढती गर्दी, कार्यकर्त्यांचा वावर आणि सुरक्षेचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे प्रत्येक प्राधिकरणात फेस रिकग्निशन आणि RFID आधारित प्रवेश प्रणाली लागू करणे. केवळ ज्यांना अधिकार आहे त्यांनाच प्रवेश मिळावा आणि कामकाजात पारदर्शकता यावी, हा यामागचा उद्देश. पण नियम बनवणं आणि तो स्वतःपासून अंमलात आणणं यात मोठा फरक असतो. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्कॅनिंग प्रक्रियेतून जाऊन जो नियम इतरांसाठी आहे तोच आपल्यासाठीही आहे हे कृतीतून दाखवून दिलं. राज्याच्या राजकारणात VIP संस्कृती आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिलाय. यापूर्वीच्या काळात, विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या वेळी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रालयातील कमी वावर आणि त्यांच्या भोवती असणारे सुरक्षेचे कडे यावर विरोधकांकडून अनेकदा टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही कृती त्यांच्या राजकीय शैलीचा वेगळेपणा अधोरेखित करते. एकीकडे प्रशासकीय शिस्त आणि नियमांच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारे मुख्यमंत्री, दुसरीकडे मात्र जनतेत मिसळताना आपला प्रोटोकॉल अत्यंत सहजतेनं बाजूला ठेवताना दिसतात. देशातील सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश असूनही गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन आदिवासींशी मारलेल्या गप्पा असतील, एखाद्या सामान्य महिलेने दिलेला चिवडा खाणं असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधलेला असेल, जनतेच्या गराड्यात असताना ते सुरक्षेपेक्षा जनसंपर्काला जास्त प्राधान्य देतात. एकूणच ही घटना केवळ एका सुरक्षा तपासणीपुरती मर्यादित नाहीये. यातून एका नेत्याच्या कार्यपद्धतीचे दोन महत्त्वाचे पैलू समोर येतात. प्रशासकीय पातळीवर तंत्रज्ञानाचा आणि नियमांचा कठोर अवलंब करत व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडे तळागाळातील लोकांशी संवाद साधताना दाखवलेली लवचिकता. नियम आणि संवेदनशीलता या दोन्ही आघाड्यांवर समतोल राखण्याचं हे राजकारण आगामी काळात प्रशासनासाठी आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीसाठी एक नवा पायंडा पाडणारं ठरू शकतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.